करणे, आश्रवाला थांबवणे. इथं या ठिकाणी मग आश्रव का आहे ते कशा आहे, मग लोक क्षोभ उत्पन्न करणारे जे कशा आहेत, 5 अव्रत आदी परिणाम आहेत. या सगळ्या पापरूपी परिणामांना रोखण्यासाठी जसं जहाजाचं उदाहरण दिलेलं आहे. समुद्रामध्ये जसं जहाज चांगल्या म्हणजे माल भरलेलं जहाज जर जात असेल आणि त्याला छिद्र पडलं तर ते जहाजामध्ये पाणी आल्यानंतर ते माल सहित जहाज बुडून जातं. तसं या ठिकाणी हा जीव सम्यक दर्शन ज्ञान चारित्र्यरूपी रत्नांना घेऊन समुद्ररूपी त्या संसाररूपी समुद्रामध्ये तो पार होण्यासाठी निघालेला आहे. अशा वेळी जर आश्रव त्या ठिकाणी आले, आश्रवाचं पाणी आलं तर ते जहाज संसार सागरामध्ये बुडू शकतं, म्हणजे संसारामध्ये परिभ्रमण करू शकतो हे म्हणायचं आहे. ते 25 प्रकारच्या